गजर माऊलीचा, गजर माऊलीचा। उपजोनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही केवळ काही कालाचे। एकमेका देऊ मुखी सुखे घालो हंबरी, वैकुंठी तो ऐसे नाही केवळ काही कालाचे। तुका म्हणे वाळवंटा बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही केवळ काही कालाचे। विठ्ठल 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 उपजोनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही केवळ काही कालाचे। पांडुरंगा करो प्रथम करो प्रथम नमन, करो प्रथम नमन। दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताचे या। चक्रपादाने कथितालिसा, चक्रपादाने कथितालिसा, चक्रपादाने कथितालिसा, चक्रपादाने कथितालिसा। बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या, संत कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दया, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरे। विठ्ठला 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 विठ्ठला। महाराष्ट्राचं भूषण, जगदवंदनीय साक्षात वैराग्याची मूर्ती, ज्यांच्या अभंगांची कीर्ती साता समुद्राच्या पार गेलेले आहे, ज्यांचे अभंग महाराष्ट्रातल्या 80% लोकांच्या मुखामध्ये दरवळत असतात, असे मूर्तिमंत वैराग्यशील जगद्गुरु तुकोबाराय या 4 चरणाच्या अभंगातून काल्याचं महात्म्य सांगतात। विठ्ठल काय महात्म्य आहे? वैकुंठी तो ऐसे नाही केवळ काही कालाचे। जो काला वैकुंठात नाही तो हिंगणवेड्यामध्ये आहे। जो काला ठेच नाही तो वारकरी संप्रदायात आहे, आणि वारकरी संप्रदायामध्ये काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन। वारकरी संप्रदायाचा नियम आहे, कुठलाही कार्यक्रम हा काल्याच्या कीर्तनानेच पूर्ण होत असतो। म्हणून महाराष्ट्रामध्ये हा काला 90% गावांमध्ये होत असतो। काही काही गावांमध्ये अजूनही काला माहीत नाही असे गाव आहे, मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवर आहे, काही इकडे आहेत। पण आपलं भाग्य आहे की आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या वारकरी संप्रदायाच्या ज्ञानाची गंगा
नाशिकमधूनच निघाली आहे. कारण गहिनी प्रसादे निवृत्तीदातार ज्ञानदेवा सार चोजविले. कारण ज्ञानेश्वर महाराज जे ज्ञान मिळालं ते गहिनीच्या प्रसादे आणि गहिनी प्रसादे निवृत्तीदातार. निवृत्ती महाराजांना मिळालं. निवृत्तीनाथानंतर ते ज्ञान ज्ञानदेवांपर्यंत आलं आणि ज्ञानदेवा सार चोजविले. कारण ते ज्ञान ज्ञानदेवानी पूर्ण जगामध्ये पसरवलं. म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी, भाई आवाज कमी जास्त करून एकदाच लावून दे जरा व्यवस्थित. ज्ञानेश्वर महाराजांनी जो पाया रचला त्या वारकरी संप्रदायाचा कलश होण्याचं भाग्य जगद्गुरु तुकोबारायांना मिळालं. तुका झाला असे कळस. कारण तुकोबाराय कळस झाले. म्हणजे एक पाया रचणे आणि कळस. 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर महाराज आणि 16व्या शतकामध्ये तुकोबाराय. किती वर्षाचं अंतर आहे? 400 वर्ष मध्ये अनेक संत आले. 15व्या शतकामध्ये नाथ महाराज आले. वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे. वारकरी संप्रदायाला कुठल्याही संप्रदायाची तोड नाही. संप्रदाय फक्त वारकरीच. पंथ असू शकतात पण संप्रदाय त्याला काही नीट नेटकी त्याची रचना आहे. तिथे तत्वज्ञान आहे, तिथे संगीत आहे. मी जेव्हा जळगावला अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलनाचा अध्यक्ष झालो त्यावेळेस मी सांगितलं महाराष्ट्रामध्ये की जसं पंजाबमध्ये भांगडा आहे तसं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं संगीत कोणतं आहे? तर किरण महाराज, महाराष्ट्राचं संगीत म्हणजे वारकरी संगीत आहे. विठ्ठल विठ्ठल आणि त्या वारकरी संप्रदायामध्ये जो काला केला जातो तो काल्याला फार महत्व आहे. का महत्व आहे? कारण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात कारण संस्कार हा देणं फार महत्त्वाचं आहे. आणि जर संस्कार नसेल तर कशासाठी कार्यक्रम लावले सरपंच साहेब? कारण गावावरती काहीतरी संस्कार व्हावे, गावामध्ये काहीतरी बदल व्हावा, गावामध्ये काहीतरी नवनिर्माण व्हावं या हेतूनेच आपण सप्ताह करत असतो. एरे मागल्या अजिबात करायचं नाही. कारण आपल्याला संस्कारशील घडायचं आहे आणि संस्कारशील घडण्यासाठी काही नियम आहेत आणि हे नियम आपण तुम्हाला सांगितले पाहिजे. त्या नियमाप्रमाणे आपण चाललो पाहिजे. अशा प्रकारे जीवन जगत असताना काल्याचं महत्त्व किती आहे तर महाराज सांगतात वैकुंठी तो ऐसे नाही. मूळ मुद्द्यावर या. वैकुंठामध्ये जो काला नाही तो काला आपल्या भूमीमध्ये आहे, मृत्यू लोकात आहे. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून जी गोष्ट वैकुंठात मिळू शकत नाही ती जर आपल्याला इथे मिळत असेल तर आपण किती भाग्यवान आहोत. भाग्यवंत आपण लोक आहोत. कारण की सोपं नाही. वारकरी संप्रदायामध्ये बघा जे वारकरी आहेत ना ते दिसायला फार नेभळट असतात पण असायला फार चतुर असतात. त्यांच्या कपड्याकडे जाऊ नका बरं. कारण वारकरी वारकरी असतो. कारण भगवान रामप्रभू त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये भगवान कृष्ण, बघा दोन्ही अवतारामध्ये काय फरक आहे. रामप्रभू त्रेतायुगामध्ये होते तेव्हा सगळे वानर सेना त्यांच्यासोबत होती. भगवान कृष्ण परमात्मा द्वापार युगामध्ये आले तर गोप बालक त्यांच्यासोबत होते. आणि आत्ता कलियुगामध्ये पांडुरंग परमात्मा चंद्रभागेच्या काठावर विटेवर उभे आहेत. तर तुम्ही विटेवरी, आम्ही वारकरी. कारण तुम्ही विटेवर उभे आहात तर आम्ही वारकरी आहोत. म्हणजे हे वारकरी लोक सामान्य आहेत का? तर नाही. ते भगवान कृष्णापासून सोबत आहेत, रामप्रभूपासून सोबत आहेत. म्हणजे प्रत्येक अवताराचं वेगळं वेगळं महत्त्व आहे. त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण भागवतामधला 19वा अवतार सांगितलाय पण आपल्या अवतारामध्ये तो पूर्णत्वाचा अवतार मानलेला आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाचं वर्णन करणं
ही या काल्याच्या कीर्तनाची मर्यादा आहे. इथं दुसरं कुठलाही अभंग घेता येत नाही. काल्याचाच अभंग घ्यावा लागतो, नाही तर गवळण घ्यावा लागतो, फार जास्त झालं. पण शक्यतो म्हणून आपण समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. मला सांगतो, किती पाठांतर आहे त्याच्यापेक्षा किती समज आहे तुम्हाला, हे फार महत्त्वाचं आहे. नाही तर गाथा पाठ केला समज नाही. नीट लक्षात ठेव, अर्थ नाही त्याला, समज असणं फार महत्त्वाचं आहे. वर्म आपलं लक्षात घेतलं पाहिजे. वर्म जर माणूस चुकला ना तर त्याचं काही आयुष्यामध्ये खरं नसतं. म्हणून वर्म वारकरी संप्रदायाचं काय आहे हे जाणून घेणं म्हणजे काल्याचं कीर्तन समजून घेणं. विठ्ठला 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 विठ्ठला. कारण वैकुंठामध्ये दुर्लभ असणारा काल आहे का? मग तो इतका दुर्लभ आहे, मग तो आपल्याला सहज मिळतोय. मग सहज मिळालं की आपल्याला त्याची किंमत नसते. आता हे तुमच्याकडे 7 दिवस राहिले की तुम्हाला ठीक आहे आपले नेहमीचेच आहेत. म्हणजे तो किती सुंदर गायक आहेत, किरण महाराज किती सुंदर वादक आहेत. म्हणजे हे सगळं पण आपल्या शेजारी असलं ना की त्याची किंमत जास्त नसते. आपल्याच माणसाची आपण किंमत करत नाही, इथेच घोटाळा होतो का? तुझा आहे तुझं पासी परी तू जागा चुकलासी. तुझ्या जवळ आहे पण तुला लक्षात येत नाही. पुढचं सांगतो अजून किती जवळ आहे. परमात्मा तुमच्या आत आहे, जवळ आहे, पण तरीही तुम्ही बाहेरच्या परमात्म्याला शोधतात. आतला परमात्मा आहे कोणता? आत्मरूप गणेशो स्मरण. काय कुठे परमात्मा? आतमध्ये, पण तो आपल्याला तो दिसत नाही, आपण बाहेर शोधत असतो त्याला. अहो हे मंदिर मस्जिद चर्च हे आहे ना, हे फक्त संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी आहे, सवय लावण्यासाठी आहे. परंतु खरा परमात्मा कुठे आहे? जवळी असता जग जीवन का धांडोली जीवन एकाग्र करी मन वासुदेवा वाचोनी. जवळी असता जग जीवन का धांडोली जीवन एकाग्र करी मन वासुदेवा. इथे परमात्मा कुठे आहे मला हे सांगायचं होतं. कुठे आहे तो? तो हृदयामध्ये. मी हृदयामध्ये आत्मा रामू. तो कुठे आहे? देहादेही एक. सर्व घटी राम देहादी एक. सूर्यप्रकाश कस सूर्यप्रकाश कस सूर्यप्रकाश कस सरस्वी. सर्व घटी राम देहादी एक. सूर्यप्रकाश कस सूर्यप्रकाश सर्वा घटी राम देहादेही एक. देहा कधी आपण असं बोलतो का तू या गावचा आहे, त्या पंथाचा आहे, त्या धर्माचा आहे, त्या ह्याचा आहे. तिथे सगळे आपण काय म्हणतो? माऊली 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 माऊली. आणि जो कोणी भेद करत असेल त्याला वारकरी संप्रदायाचा अर्थ कळला नाही, त्याने हरिपाठ म्हणू नये. कशातलं प्रमाण आहे? देहादेही एक. सूर्यप्रकाश म्हणजे देहादेही, देहामध्ये एक आहे, तो एक परमात्मा आहे. आणि एक परमात्मा जर असं म्हणत असेल का महाराज सांगतात, एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. हे वारकरी संप्रदायाचं म्हणजे आम्ही एक जर परमेश्वराला पाहत असताल, देहामध्ये घटाघटामध्ये जर ईश्वर असेल तर आपण आपली मनस्थिती खराब करून घेण्यात अर्थ नाही.
ज्या कोण अज्ञानी असतील त्या अज्ञानी लोकांना हे पडलेलं असतं. ज्ञानी लोक कधीही याच्यात भाग घेत नसतात, कारण त्यांना माहिती आहे काय आहे. सर्वस्य चहा हृदय सन्निविष्टो मतस्मृतिर्ज्ञानम पोहनंच, म्हणजे सर्वस्व म्हणजे सर्वामध्ये तो परमात्मा आहे हे जाणणं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्या काळामध्ये 5000 वर्षापूर्वी काला करण्याची गरज का पडली, कारण तिथे सुद्धा हेच होतं. स्वतः सुदामजी किंवा अर्जुन म्हणतात, ज्ञानेश्वरीमध्ये 11व्या अध्यायात ओवी आहे, काय म्हणतात महाराज, यादव कुळ तुते लेखोनी कृष्णा म्हणून हकारी जो. काय शब्द आहे ज्ञानेश्वरीमध्ये, कृष्णा म्हणून हकारी जो, म्हणजे त्या काळामध्ये अर्जुन म्हणतात, अरे मी तुला कृष्ण म्हणून हकारत होतो आणि तुला कमी समजत होतो. यादव कुळ तुते म्हणजे तू यादव कुळातलं पोरगा आहेस असं समजत होतो. अरे कोणीही कुळातला जन्म येऊ द्या, जन्म तुमच्या माझ्या हातात असता तर मी सुद्धा उच्च कुळात जन्म घेतला असता की नाही. जन्म तुमच्या आपल्या हातात नाही आहे, जन्म आपल्या कर्मानुसार आपल्याला जन्म मिळत असतो आणि त्या कर्मामध्ये आल्यानंतर त्या जन्माचं सोनं करणं हे आपलं काम आहे. म्हणून लक्षात ठेवा, गोकुळ पहिल्यांदा समजून घ्या. कारण आता इथे तरुण पोरं बसले, शिकलेले पोरं आहे, म्हणून मला जरा बोलायचंच. ते थोड्या शिकलेल्या मुली आहेत. माझा थोडा विषय खोलातला आहे, कारण मला सांगायचं आहे की भगवान श्रीकृष्ण म्हणजे काय, पहिल्यांदा हे समजून घ्या आणि मग काल्याच्या कीर्तनाची मर्यादा आहे. काय मर्यादा आहे, रांगता गोधने राखीत आहे का, म्हणजे काय मर्यादा आहे, तर वेदसे चरित्र केले नारायणे ये दसे, दशे म्हणजे अवस्था बरं का, म्हणजे त्या अवस्थेमधलं केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे, म्हणजे रांगत असताना आणि गायी राखत असतानाचं चरित्र वर्णन करणं म्हणजे काल्याचं कीर्तनात वर्णन करणं. काल्याचं कीर्तन कशामुळं म्हटलंय, कारण ते वर्णन करणं ही मर्यादा आहे. परंतु पहिल्यांदा आपण हे समजून घेतलं पाहिजे, गोकुळामध्ये भगवान कृष्णाचा जन्म झाला की मथुरेत झाला, मथुरेत झाला नक्की. किती वेळ थांबला जन्म झाल्याबरोबर तो मथुरेत, काही काल काही क्षण लगेच तो निघाला. पण सगळे काय म्हणतात, म्हणजे पहिल्यांदा हे समजून घ्या, जन्म कुठे झाला, मथुरेत. मथुरा म्हणजे काय, मला तुम्हाला जरा वेगळं सांगायचं काहीतरी नवीन. मथुरा म्हणजे हे शरीर आणि गोकुळ कोणाच्या अंडर होतं, हिंगणवेढे कुठल्या तालुक्याच्या अंडर आहे, सगळा कर कुठे जातो, तहसीलदार कुठे तुमचा, जिल्हाधिकारी कुठे, मग तसं गोकुळचा सगळा कर कुठे जायचा, मथुरेला. म्हणजे गोकुळ कोणाच्या अंडर आहे, मथुरेच्या. तसं आत्मा हे हृदय कोणाच्या अंडर आहे, शरीराच्या अंडर कोण आहे, हृदय आहे. आणि गोकुळ म्हणजे हृदय, गोकुळ म्हणजे हृदय. आणि त्या हृदयामध्ये काय घडतं, तर हृदयामध्ये जर आनंद असेल, म्हणजे क्रीडा कुठे केल्या, माणसाचं मन आनंदी झाल्याशिवाय माणूस नाचतो का, खेळतो का. पोरांना सांगा तुम्ही, ज्याचं मन आनंदी नाही आहे तो माणूस खेळ खेळू शकतो, नाही खेळू शकत. खेळ खेळण्यासाठी सुद्धा आनंद पाहिजे. भगवान श्रीकृष्णाने जो खेळ खेळला तो मथुरेत खेळला की गोकुळात, गोकुळामध्ये खेळला. गोकुळ हे आनंद स्वरूप आहे, सॉरी हे हृदय स्वरूप आहे आणि भगवान श्रीकृष्ण कोण आहे, आनंद स्वरूप आहे. आता आनंद स्वरूप आहे म्हणजे तुम्हाला सांगू का प्रमाण काय त्याचं, कारण आनंद स्वरूप, कारण घरामध्ये जर आनंद असेल, हृदयामध्ये जर आनंद असेल तर मग काय, मग काही बघायची गरज नाही. जया हृदय प्रसन्न होय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्याचं हृदय प्रसन्न आहे तिथे परमात्मा आहे. परमात्मा दुसरीकडे कुठे नाही, हृदय प्रसन्न नाही. फार माळा घातल्या, इतक्या मोठ्या मोठ्या मोठ्या, असं काही काही केलंय, चेहऱ्यावर बघितलं तसा चेहरा उदास बसला, त्याला अर्थ आहे का, अरे तो प्रसन्न चेहरा पाहिजे. वारकऱ्याचा चेहरा प्रसन्न पाहिजे. जर वारकरी असेल तर, नुसता नावाला असेल तर उपयोग नाही.
कारण नावाला काही वारकरी असतात. महाराज सांगतात की प्रसन्न चेहरा आहे. भगवान कृष्ण आनंद स्वरूप आहे. नीट लक्षात ठेवा, कारण आनंदाचे डोही आनंद तरंग हे प्रमाण आहे. दुसरं प्रमाण सांगतो श्रीमद भागवतामध्ये. काय श्लोक आहे? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः. नमः नाही आहे बरं का, नुम आहे. नुमः म्हणजे सगळे इंद्रिय एकत्रित करून तापत्रय विनाशाय सच्चिदानंद रूपाय. विचार बघा किती सुंदर आहे. म्हणजे भगवान सच्चिद आनंद, आनंद रूप कुणाचं आहे? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं आहे. पुन्हा इकडे सांगतो तुम्हाला, वारकरी संप्रदायामध्ये शंकराचार्याने जे पांडुरंगाष्टक लिहिलं त्याच्यामध्ये काय? मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. म्हणजे मानंद कंदम म्हणजे तुम्ही दोघांना सांगतो, म्हणजे आनंदाचा कंद कोण आहे? पांडुरंग परमात्मा आहे. आणि आनंदाचा कंद जर पांडुरंग परमात्मा असेल तर आनंदाचा जर कंद तो असेल तर कंदाला येणाऱ्या पाकळ्या किंवा कांदाला येणारे पालवी हे आमची वारकरी आहेत. विठ्ठल विठ्ठल कुंडली आनंद. आणि आनंद म्हणजे गोकुळामध्ये म्हणजे आपल्या हृदयामध्ये आनंद होतो. हे सर्व शास्त्र आपल्या शरीरासाठी आपल्यासाठी आहे. शास्त्र काय आहे? आपण कसं वागावं, काय करावं, काय करू नये याच्यासाठी शास्त्र आहे. शास्त्र म्हणजे काय? आणि ते नाही समजलं तर मग पुराण आहे. पहावे पुराणी विचार म्हणजे मग पुराणाला विचारा. तेही नाही समजलं पण इथे कृष्णामध्ये सुद्धा लोक दोन भेद पाहतात. कृष्णामध्ये सुद्धा मग वारकऱ्यांचा कृष्ण आणि मानवपंथाचा कृष्ण वेगळा आहे का? मला एका ठिकाणी प्रश्न विचारला. मी माझ्याकडे एक बाबा होते आणि आम्ही बसमध्ये एकदा खूप वर्षापूर्वीचा प्रसंग 20-22 वर्षापूर्वीचा बेडकर बाबा होते. आम्ही बसमध्ये एकदा सहज भेटलो. मला अचानक मला माहीत आणि मग भेटल्यानंतर मी विचारलं बाबांच्या त्या वेशावर मी ओळखले की बाबा अनुभव आहेत. मी बाबांना, बाबा तुम्ही गीतेचा कुठला श्लोक 15वा अध्यायाचा श्लोक जरा मला म्हणाल? म्हणले बाबा ठीक आहे. 15वा अध्याय काय, कुठून सुरुवात आहे? ऊर्ध्वमूलमदशाखमश्वस्तं प्राहुरव्ययं छंदांसि यस्य पर्णानि यस्तं वेदस्य वेदवित्. म्हटलं बाबा आम्ही म्हणतो ती पण तर तीच आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाचा कृष्ण आणि मानव पंथातला कृष्ण काही वेगळा नाही. याचाही जन्म तिथेच झाला आहे आणि याचाही जन्म, याच्याही वडिलाचं नाव वसुदेवच आहे आणि याच्याही वडिलाचं नाव वसुदेवच आहे. हाही देवकीच्याच पोटी जन्माला आला, हाही देवकीच्याच पोटी जन्माला आला. यालाही यशोदेनेच पाळलं आणि यालाही यशोदेनेच पाळलं. म्हणून आपण त्याच्यात भेद करायचा नाही. भेद जर आपण केला तर आपल्या बुद्धीमध्ये विक्षेप निर्माण होतो. नाही तो त्याचा आहे, आपला नाही, तो त्याचा. हा भेद काढून टाकण्यासाठीच कीर्तन आहेत, हा भेद काढून टाकण्यासाठीच भागवत कथा आहे, हा भेद काढून टाकण्यासाठीच तुकोबारायचा गाथा आहे, हा भेद काढून टाकण्यासाठीच रामकथा आहे. भेद जर मनामध्ये नसेल तर मग काय, माझं प्रमाण नाही आहे. भगवान कृष्ण काय म्हणतात? ममय वांसो जीवलोकी जीवभूत सनात. ममय वांसो म्हणजे या जगामध्ये जे जे काही सर्व आहे ते माझा अंश आहे. आणि जर त्याचा अंश असेल तर आम्ही कोणाचा अंश आहे आणि ते कोणाचा अंश आहे? मग त्याचेच जर अंश असतील तर असा भेद पाळण्यात अर्थ नाही. अशा माणसाला सुख समृद्धी आनंद मिळत नाही. कारण की या जगामध्ये असं सांगितलेलं आहे, चराचरामध्ये त्याचं अस्तित्व आहे भगवान कृष्णाचं. कारण ते जगद्गुरु आहेत, जगाला दिशा देणारे आहेत. कृष्ण वंदे जगद्गुरु म्हणजे जगद्गुरु आहेत. आणि जगद्गुरु जर असेल तर जगाचे गुरु आपल्याला ज्ञान देतात. एक लक्षात ठेवा, त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं
चरित्र वर्णन करायचंय. कुठलं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. का चिंतामन बसले की चिंताच राहते. बरोबर आहे की नाही. चिंता से घटे चतुराई, दुःख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी, कह गए दास कबीर. महाराज म्हणतात चिंताच नाही आता. कारण चिंता केली की माणसाची चतुराई घटते, हुशार पण घटतं. आपण म्हणतो हा फार माणूस हुशार होता हो, पण असा का वागायला लागला काही कळत नाही. का कळत नाही? कारण की मेला चिंता करून करून. चिंता देवावर सोडा, आपण फक्त काम करा, आपलं कर्म चांगलं करत करा. चिंता केल्याने आपलं काही भलं होत नाही. म्हणून तुम्हाला चिंतेपेक्षा चिंतन करा. चिंतने तद्रुपता, म्हणजे चिंतनाने आपलं मन तृप्त होतं, शांत होतं. म्हणून लक्षात ठेवा, चरित्र उच्चारण करायचंय. काल्याच्या कीर्तनाची मर्यादा आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याने काय चरित्र सुरू केलं महाराज? जन्मापासून चरित्र आहे त्याचे. आता ते पुतना आली वगैरे हे काही सांगितलं जात नाही, पण एक सांगतो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन करण्यासाठी भगवान शिव द्वादशीच्या दिवशी आले. जन्म कितव्या दिवशी झाला? अष्टमीला झाला. अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी. आज कितवा दिवस आहे? द्वादशी. बरोबर भगवान कृष्णाच्या जन्मानंतर 5व्या दिवशी भगवान कृष्ण परमात्माचं दर्शन करायला भगवान शिव आले. कारण इतकं सुंदर बालक, भगवान श्रीकृष्णाचं स्वरूप इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे. इतक्या नटखट बाळाला पाहण्यासाठी सगळ्या दूर चर्चा झाली की भगवान कृष्ण फार सुंदर आहेत. इतके सुंदर आहेत. किती? राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकला लोप, रवी शशिकला लोपले, कस्तुरी मळवट चंदनाचे बोटे, कस्तुरी मळवट चंदनाचे बोटे. रवी शशिकला राजस सुकुमार मदनाचा पुतळा.
काय भगवान कृष्ण रवी शशी कळा लोपलिया कळा, म्हणजे रवी म्हणजे सूर्य आणि चंद्र. आता एवढा सूर्य आहे, एवढं चंद्र आणि सूर्याचं सुद्धा तेज लोपलं. इतके सुंदर भगवान कृष्ण परमात्मा, किती सुंदर आहे. आणि एवढे कृष्ण परमात्म्याचं सुंदर स्वरूप किती सुंदर आहे. महाराज महिला भाग्यवान आहेत पुरुषापेक्षा. पुरुष अहंकारी आहेत. भगवंताचं दर्शन पहिल्यांदा महिलेलाच झालं. ऐका, महिला बनूनच हृदय द्रावं असतं महिलांचं. कारण महिला देवाकडे जाताना कमीत कमी फूल तरी घेऊन जाते, नाही तर हळदी कुंकू तरी घेऊन जाते. आम्ही काय करतो, काय करतो, टक 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 काही घेऊन जातो. हृदय मन द्रवीभूत असतं त्या महिलेचं, आर्द्रता महिलांच्या मनामध्ये. म्हणून भगवान कृष्ण इतके सुंदर आहे, पण या सुंदर स्वरूपाचं पहिलं दर्शन स्त्रीला झालं का. अहो, म्हणून झाल्याबरोबर प्रत्येक गवळणीची लाईन लागली त्याच्या दर्शनासाठी. इतकं सुंदर स्वरूप. गवळण सांगते गवळणीला, गवळण सांगते गवळणीला, गवळण सांगते गवळणीला, गवळण सांगते गवळणीला, सांगते सांगते गवळणीला, सांगते सांगते गवळणीला, दाना यशोदेला, सांगते सांगते गवळणीला, पुत्र झाला सांगते सांगते गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, सांगते सांगते गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, सांगते सांगते गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. दावती एकी पुढे, दावती एकी पुढे, मातीची सुलट वडे, मनती गवळणीला, यशोदेला, मनती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, सांगते सांगते गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, मनती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, यशोदेला. गवळण गवळण सांगते गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. का एकमेकी पुढे, एकमेकी पुढे जवळ गवळण जाते. आणि काय म्हणते, वाटी सुंट वडे, एकी पुढे एकी धावे. म्हणजे एकी पुढे एक धावते, एकी पुढे नाही नाही नाही. जसं गावामध्ये स्पर्धा असते का ना, एखाद्याने जर जास्त उत्पन्न घेतलं तर खरा सिद्ध जाऊन नाही नाही मी आज यावर्षी त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न घेईल, आहे का नाही. हा पंचायत समितीला निवडून आला का जिल्हा परिषदेची तयारी करतो 5 वर्ष. म्हणजे एकी पुढे एकी धावे. म्हणजे त्या भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं, त्या स्वरूपाचं वर्णन करता करता इतका आनंद झाला, बेभान झाली गवळण. एकी पुढे एक धावते आणि धावते सांगते, ए अगं चला, आपल्या नंद बाबाला पुत्र झालाय, आपल्या राजाला पुत्र झालाय. एकी पुढे एकी धावे, वाटी सुंठवडे. सुंठवडा तो एक विशेष प्रकार आहे. आणि म्हणून सुंठवडा एकी पुढे एक जाऊन वाटत होत्या. त्या कृष्णाचं स्वरूप मला सांगायचं होतं की ते किती सुंदर आहे. आणि इतकं सुंदर, आणि त्या सुंदर स्वरूपाचं दर्शन करण्याचा मोह वैराग्यशील भगवान शंकराला सुद्धा आवडला. ते म्हणले नाही 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 नाही, इतकं छान आहे, इतकं सुंदर आहे, म्हणजे एकदा कर त्या कृष्णाचं मला दर्शन करायलाच पाहिजे. म्हणून भगवान शिव द्वादशीच्या दिवशी दर्शनाला आले. आल्यानंतर काय, आता भगवान शंकर म्हणजे काय, ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गपरशुं मृगवराभितिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तासुमरगणैर् व्याघ्रकृतिं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं. भगवान शिव व्याघ्रांबर, गळ्यामध्ये साप,
नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। भगवान शिव गळ्यामध्ये नाग, व्याघ्रांबर, रुंडमाला हे सगळं म्हणल्यानंतर तुम्ही कोण्याही जोगड्या माणसाला घरात घुसू द्याल का? तुमच्याकडे डिपार्टमेंट आहे, घुसू द्याल? कोण्याही अनोळखी माणसाला घरात घ्याल लगेच? नाही घेतलं पाहिजे। म्हणून लक्षात ठेवा, भगवान शिव आले गोकुळामध्ये। आजही आशेश्वर नावाचं महादेवाचं मंदिर आहे। भगवान शिव आशा धरून बसले की आता मी तर आलोय, बसलो तर खरी झाडाखाली। एखादा साधू आला आणि असं जसं वट्यावर झाड आहे तसं त्या झाडाखाली बसले। झाडाखाली बसल्यानंतर आता वाट बघताय केव्हा येईल, केव्हा येईल, कृष्णाचं दर्शन केव्हा होईल। आता दर्शन आशा धरून बसले भगवान शिव। आणि भगवान आशा धरून बसल्यानंतर मग मात्र काय होतं नीट लक्षात ठेवा। आता भगवान शंकरांनी डोळे झापल्याने सांगितलं, महाराज कृष्ण भगवान तुम्ही लवकरात लवकर मला दर्शन द्या। भगवंताची हाक गेली, भगवान शंकरांनी आव्हान केलं। जसं आव्हान केलं तसं बाळ झोपलेलं होतं। आता ते झोपल्यानंतर महाराज कृष्णाला वाटलं जास्त वेळ आपल्या स्वामींना इथे ठेवणं योग्य नाही, म्हणून भगवान कृष्णाने काय करायला सुरुवात केली? रडत माझं बाळतान, रडते माझे बाळतान, समजावी ताराहिरा। 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 परी समजावी ते मागला ते खाया देते। परी समजावी ते मागला ते खाया देते। पोपटोनी निजविते हलविते पळना। रडते माझे बाळतान, समजावी ताराहिरा। रडते माझे बाळतान, आता बाळाने रडतं माझं बाळ समजाविता राहीना। बघा, नाना परी समजाविते, मागेल ते खाया देते। म्हणजे मागेल ते, आता बाळाला म्हणतो आपण अरे हे घेतो का, हे खातो का, ते खातो का? आता ते आईलाच माहीत असतं बरं, माणसांना काय माहीत नसतं। ती बरोबर दाखवते हे ते मागेल ते खाया देते, तुझे मागशील ते खायला देते। पण नाना परीने समजाविते, थांब थांब थांब, बरं झालं थांब, इकडे कर ते कर, खुळखुळा घे, बॉल घे, काही घे, चॉकलेट घे, काही त्याला जे पाहिजे तेच, नाही तर काही खरं नाही। इतकं रडायला लागलं ते, तर जास्त रडायला लागलं। तेवढ्यामध्ये आता ते नंदबाबा महाराज, यशोदा मैया आणि यशोदेच्या मैयाच्या बाजूला आजूबाजू गवळणी होत्याच, दाशी होत्या। तेवढ्यामध्ये झाडाखाली एक ते साधू बसले होते। कोण बसले होते? जोगडा, भगवान शिव आणि भगवान शंकर बसले होते। तेवढ्यामध्ये ती दासी म्हणाली, ए बघ, तो जो बाबा आलाय ना, तो असं काहीतरी मंत्र म्हणल्यासारखं, तेव्हापासूनच आपलं बाळ जास्त रडतंय। इतक्या वेळ शांत झोपलं होतं, पण तो दारात बसलेला ना तो झोगडा, त्याने काहीतरी मंत्रून मारला असेल विद्या। इकडे आहे का चमत्कार? काय आहे ना? लिंबू बिंबू काटता का नाही कोणाच्या दारात? नाही ना सर, कंपनी काटत नाही ना? भारून बिरून टाकत नाही लिंबू बिंबू, आवळा बिवळा काही, कव्हळ बिवळ काही, म्हणजे काहीच नाही ना? म्हणजे तसला प्रकार नाही ना इकडे? बंद झाला का? होता म्हणजे
हा तसलं काही नसतं बरं का माय. कोणी टाकले तर 100 टाकू दे, घाबरायचं नाही. त्याच्याने काही होत, मनाने भीती आणली की मग होतो, कारण मनातच आणायचं नाही. पण तरीही काय म्हणते, हे यशोदे तो झोगडा आलाय ना, तो जरा जास्त बडबड 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 जातं म्हणे. खरं कशानं का होईना पण आपल्या बाळाला गुण आला पाहिजे, बाळ शांत झालं. जाते ती, बाबा त्याने काय, बाळ जास्त रडतंय आमचं तुम्ही इथे आल्यापासून. त्याने हो माय, त्याच्यासाठीच, त्याच्यासाठी. हिला काही कळलं नाही. ते रडतंय का, माझ्याकडे घेऊन ये, मी शांत करतो. तीच पळत पळत जाते. यशोदा ते बाबा म्हणाले की माझ्याकडे घेऊन ये, मी शांत करतो. आता काय पाहिजे होतं, याला बी तेच पाहिजे होतं. याला काही दुसरं खाद्यपद्य काय पाहिजे होतं का? नाना परी समजावे ते पण समजत होतं का? कारण या भगवान कृष्णाला सुद्धा भगवान शंकराचं दर्शन करायचं होतं, म्हणून ते रडत होतं. रडतं माझं बाळ ताने. म्हणजे पण ती जशी दाशी गेली आणि बरोबर यशोदेच्या काखेतून त्या कृष्णाला जसं आणलं, आणल्यानंतर भगवान कृष्णाचे डोळे बघितले, तेवढ्यामध्ये ती देऊ लागली. तेवढ्या दिवस आपण फॉ केलं की बाई मागेच. त्याने बाबा, ते थांबा थांबा मी त्याला शांत करतो. त्याला सांगितलं ए शांत बस रे. तेव्हा मध्ये त्या दासीने ते आणलं. आणल्यानंतर आपल्या भगवान शंकराजवळ बालकृष्णाला दिलं. जसं बालकृष्णाला दिसलं, भगवान शंकराच्या मांडीवर हरिहरा भेद नाही नका करू वाद, नाही नका करो वाद, नाही नका करो वाद. हरिहरा भेद काही नका करो वाद, नाही नका करो वाद. हरिहरा भेद नाही नका करो वाद. एक एकाचे हृदयी गोडी साखरेचा ढाळे. हरिहरा भेद नका करो वाद. एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ढाळे. एक एकाचे हृदय. काय झालं, दोघांनी एकमेकाचं हृदयापासून मनापासून दर्शन घेतलं. भगवान शंकराने हात जोडले, भगवान बालकृष्णाने सुद्धा हात जोडले. दोघांनी दर्शन घेतलं. बाळ रडायचं, शंकरजवळ दिल्या थांबलं. थांबल्यानंतर हे बाईला वाटलं बाई चमत्कारच होता, हे बाबांनीच काहीतरी केलं होतं. आणि बाबा सगळ्यात सोपा ना काही नाव घ्यायला, कारण मी भजन्यान आमच्या नेहमी सांगत असतो की कपडे घालणं सोपं नाही आहे. किरण महाराज, आपण रस्त्याने चालताना सुद्धा 1000 डोळे आपल्याकडे चालतात. गावातल्या टुकारपोराने काही केलं तरी जमतं, पण तुम्ही जर थोडं सुद्धा मान इकडं तिकडं केली ना, ही गावातल्याच नजरच असते आपल्यावर. खरं आहे खोटं आहे? खरं. म्हणजे नीट लक्षात ठेवा, म्हणजे किती व्यवस्थित चालावं लागतं आपल्याला, किती व्यवस्थित बोलावं लागतं, व्यवस्थित हे करावं लागतं. पण हे कपडं घालणं सोपं नाही, नीट लक्षात ठेवा. तेव्हामुळे ते बाबा असंच करतात. मग ते भगवान आता दोघांनीही डोळे झाकले, दोघांनी एकमेकाचं दर्शन घेतलं. दोघांनी डोळे झाकले की बाई अजून जास्त चक्राकीन झाली. म्हणजे भाई आता तर दोघांनी डोळे बंद केले, काय झालं यांना काय माहीत. आणि ती म्हणली घ्यावं पटकन, तर होतच. लवकर घे, कसं घेता येईल, कारण ते काय कुणाजवळ होतं, भगवान शंकराजवळ होतं महाराज. आणि म्हणून त्या दोघांचं मिलन मनोमनी दर्शन घेतलं. भगवान शंकर म्हणाले ठीक आहे स्वामी बालकृष्णा. इतकं सुंदर रूपाचा दर्शन झालं. डोळ्यांच्या द्वारे भगवान शंकरांनी कृष्णाला आपल्या हृदयात साठवलं. कशाच्या द्वारे, कशाच्या द्वारे, पाप कशाच्या द्वारे होते, डोळ्याच्याच. कारण डोळे नजर आने बदल जाते. आपली नजर नीट ठेवा, आपली नजर स्वच्छ ठेवा. आपली नजर बदलले की नजर आणे म्हणजे सगळंच बदलायला लागतं. आपली नजर बघितली, समजा सांगितलं की नाही नाही हा जरा भजन्या खोडीला आहे, असं आपली नजर म्हणली की ते तिकडं खोडी करतं. कारण का, हे भजने चांगले आहे सगळे बरं का, नाही तर बरेच भजने बघत असतो लई गोमा असतात, लई खोडेल असतं महाराज. लई खोडील भजने पाहिले मी, पण इतके सुंदर भजने राठोड महाराज, विजय महाराज काळे,
चिंतामण बुवा कधीही साप साप म्हणणार. कोणी कीर्तन करायला कधी कमी जास्त गायनं चांगलं असलं तरी सुद्धा ते सांभाळून घेतात, म्हणजे त्यांची वृत्ती चांगली आहे आणि ती असावी. हे खरं भजन्यानं चांगलं आहे आणि हे खरं असतं. नाही तर फार खोडील भजने पाहिले मी कधी, पण त्यांचं चेहऱ्यावर आनंद नसतो. हे बिचारे साधे वारकरी आहेत, वारकरी संप्रदायाला धरून चालणारे आहेत. आणि ह्या विशेष आहे म्हणून तुम्हाला सांगतो की भगवान श्री कृष्ण परमात्म्याने काय सांगितलं, नजर बदल गई तो नजर आने बदल जाते. मला हे सांगायचं, नजर आने म्हणजे नजरेमध्ये येणारं सगळं बदलून जातं. मला सांगू छोटं उदाहरण, एखाद्याचं खूप धान चांगलं आलेलं आहे, खूप टमाटे चांगले आले आहेत, वांगे खूप चांगले आले, हळूहळू मी आता पाहिलं आहे बरं, म्हणजे वांगे खूप चांगले आले, पण एखाद्याला शेजारच्याला सहनच होत नाही, असं त्यांच्या नाही बरं का, असं दुसऱ्याला. म्हणजे एखाद्याला सहन नाही झालं की तर त्याची नजर बदलते, अरे यार ह्या वर्षी याचे वांगे लय चांगले आले आहेत. मग त्याला बोलायला नेहमी चांगला बोलत होता बरं का, पण ह्यावेळेस जरा वांगे चांगले आले म्हणतो, त्याचं बोलणं बदललं थोडंसं. कशासाठी? म्हणजे हे तुम्हाला सांगतो, नजर आने बदल जाते हे. मला काय म्हणायचं, म्हणजे एखादी नजर बदलली तर नजर आणे म्हणजे नजरेमध्ये येणारं बदलतं. आणि एखाद्याला म्हटलं नाही नाही काही असो, पण वारकरी संप्रदायातला कीर्तनकार हा ज्ञानोबाचं स्वरूप आहे, तुकोबाचं स्वरूप आहे किंवा भगवंताच्या भक्ताचं स्वरूप आहे, ही सुद्धा नजर असावी. नजर आता माझ्या नजरेमध्ये हे जे छोटे बालक आहे ना, मी समजतो हे माऊली स्वरूप आहेत, ही माझी नजर आहे, कारण हे माऊलीचं रूप आहे. त्याला काय येतं काय नाही माहीत नाही, पण तो ठाळ घेऊन उभा आहे म्हणजे ते कोण आहे, माऊलीचं स्वरूप आहे. ही नजर, नजर बदल गई तो नजर आने बदल जाते. मला ह्याच्याबद्दल बोलायचं होतं. भगवान कृष्ण परमात्म्याने आपली नजर, स्वामी प्रणाम तुम्हाला, तुम्ही एवढ्या दूर कष्ट घेऊन कैलासातून गोकुळात आलात, त्याबद्दल भगवान कृष्णाने पुन्हा एकदा भगवान शंकराला हात जोडले, दोघांनी एकमेकांना हात जोडले, बाई हे तुझं मूल घेऊन जा. मूल रडलं, भगवान शंकर भगवान बालकृष्णाचं दर्शन घेऊन आपले कैलासाला निघून गेले. विठ्ठला द्वादशीच्या दिवशी भगवान शंकर आले, चतुर्दशीच्या दिवशी पुतना आली आणि त्याच्यानंतर बालकृष्ण परमात्मा खूप महाराज सुंदर स्वरूप होतं. आणि एवढ्या सुंदर स्वरूप असताना बालकृष्ण रांगायला लागले हळूहळू. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत. रंगती रंगनात तुम्ही देखी लागे से, रंगती रंगनात तुम्ही देखी लागे से, रंगती रंगनात तुम्ही देखी लागे से, रंगती रंगनात तुम्ही देखी लागे से. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, रांगत रांगत. तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत. बघा, तळवे तळहात बालक किती वर्षानंतर किती महिन्यानंतर रांगत असतं तुम्हाला माहित नाही बाबा, शांत बस, काही बोलू नका. ते मी त्यांना विचारलं, 6 महिन्यानंतर ते हळूहळू रांगायला सुरुवात करतं. महाराज म्हणाले पहिल्या 3 महिन्यानंतर पालतं पडायचा, पोटावर पडण्याचा प्रयास करतं, त्याच्यानंतर हळूहळू काहीतरी पुढे पोटाने सरकत जातं, पुन्हा सरकत सरकत पुन्हा मग तो हात आपल्या तळवे, पुन्हा तळवे पोटावर सरकणं सोडून देतो, पुन्हा. बघा ना, ते इतकं सुंदर लिहिलं आहे, तुम्हाला माहीत नसतं, तुम्ही घरी नसतात आणि तुमचं लक्ष बी नसतं घरात. काय मातांनो, बरोबर आहे ना? तळवे तळहात तळहात टेकीत. काय संतांनी सुंदर वर्णन केलं हो, की कुणाला माहीत नाही. तळवे कात केली तळहात, अध्यात्म माहिती त्याच्या पाठीमागे.
कारण पहिल्यांदा या भूमीचे नमस्कार करतात. भूमीला आजही बघा पंडित असतील, वेदमंत्र म्हणत असतील, तेव्हा पहिल्यांदा सूर्याला, भूमीला पहिले फूल वाहतो की नाही आपण वास्तुपूजेच्या वेळेस किंवा कोणत्याही पूजेच्या वेळेस पहिल्यांदा त्या भूमीदेव म्हणजे तळवे तळहात टेकीत, कारण त्याने त्या भूमीला नमस्कार करत करत तो माणूस या जगात उभा राहतो. हे माहिती, हे लक्षात ठेवा. का तळवे हाते? कारण एवढं सोपं नाही ते. कारण पोटावर चलत पोटाने सरकतो. का सांगितलं सांगू तुम्हाला? भगवान शंकर आहेत. भगवान शंकराच्या गळ्यामध्ये जो साप आहे ना, मुख्य साप, तो जो साप आहे ना, भगवान शंकर पृथ्वी तलावर आले आणि त्यांना करमतच नव्हतं. विष्णूशिवाय त्यांना करमत नाही. म्हणून विष्णूला सांगितलं, विष्णू भगवान, खूप दिवसापासून मी पृथ्वी तलावर आलो आहे, तुम्ही अजून आले मला भेटायला? ते स्वामी कसं येणार? कारण तुम्ही गेल्यानंतर सारी सृष्टी कणकण में शिव का वास आहे. सगळ्या कणाकणामध्ये जर शंकराचा वास आहे तर मी तुमच्या जवळ आल्यानंतर पाय देईल, म्हणजे पाय लागणं चांगलं नाही तुमच्या शरीराला माझा. भगवान शिव म्हणला, अरे पण मला तुझी आस लागलेली आहे, मला भेटायला ये. तर कसा येऊ? पाय लागेल तुम्हाला भेटायला. तर बघा, पाय लागू देऊ नये ना आपला. म्हणजे पाय वस्तूला लागला पूजेच्या तर ती वस्तू फेकून द्यावी, ती वाहू नये. पाणी आणलं देवाला व्हायचं, त्याला लात लागली तर ते पाणी फेकून द्यावं. बरेच नियम आहेत. भगवान शंकर म्हणाले, शंकराच्या ते म्हणाले, विष्णू भगवान, ज्याला पायच नाहीत असं रूप धारण करा आणि मग माझ्या दर्शनाला या. असं कुठलं रूप आहे? ज्याला पायच नाहीत, ते सर्प आहेत, सापाला पाय नाही आहे. म्हणून भगवान शंकराच्या गळ्यातला जो मुख्य साप आहे तो विष्णू स्वरूप आहे. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे तळवे तळहात म्हणजे या भूमीला नमस्कार वंदन करून 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 तो बाळ तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत रांगत गेला. आता रांगत रांगत कुठे जायचा? कोण्याही गवळणीच्या घरात घुसून जायचं. रांगताना बाळाला काही कळतं का? कुठेही घुसून जातं. जिथे नाही म्हणावं तिथे पहिलं जातं. समजा सांगितलं की ह्या 2 घरं सोडून तिसऱ्या घरी जाऊ नको बरं का, ते मुद्दाम तिसऱ्या घरी जातं. त्याचं नाव बालक आहे. तुम्ही लहान पोराला सांगा, नाही नाही ती शेजारच्या आंटीकडे जाऊ नका, तिने काय खायला दिलं तर खाऊ नका. ते मुद्दाम त्या आंटीला, आंटी चॉकलेट आहे, तेव्हा ती लोणी म्हणायची. काय म्हणजे जिथे जायचं नाही तिथे भगवान कृष्ण जायचे. म्हणजे विचार करा, आपल्या भक्ताचं घर शोधायचे. आणि भगवान कृष्ण परमात्मा रांगत रांगत कुठे गेले? गाईच्या गोठ्यामध्ये गेले. आणि गाईच्या गोठ्यामध्ये गेल्यानंतर गंगा नावाची गाय होती, त्याचं एक वासरू होतं. त्या वासराच्या शेपटाला धरून, रांगतं बाळ असलं ते काय करायचं? उभा राहण्याचा प्रयत्न करतं कशाला तरी धरून. म्हणून ते बरोबर गाईच्या शेपटाला धरून उभा राहायचा प्रयत्न करायचं. म्हणून भगवान कृष्णाचं एक नाव आहे वत्स पुच्छाव लंबनम. गाईच्या शेपटाला धरून मग पड दिशा पडायचं. आता बालक एकटं असलं, त्याच्याकडे कुणाचं लक्ष नसलं, ते पडलं तरी रडत नाही. पण तुमचं लक्ष असलं की ते थोडे पडलं तर रडतं. एकटं असलं की रडत नाही बरं. इकडं तिकडं बघतं, कोणी नाही आहे, मग ते म्हणजे भगवान कृष्ण परमात्मा सगळ्या गोपींकडे जात होते. गाव म्हणजे काय? गोधने राखीत आहे, रांगता. आता रांगण्याचं चरित्र आहे. म्हणून ते गाईच्या गोठ्यामध्ये जायचे आणि ते उभा राहायचे. हळूहळू काय झालं? काय गवळणीच्या घरांमध्ये जायचे. भगवान कृष्णाचं सर्वच गवळणींना वेड लागलं. काय लागलं? चित्त वेधी येले नंदाच्या नंदने. म्हणजे इतकं वेड लागलं की सगळं चित्त वेधून घेतलं. सगळ्यांना भगवान कृष्णाची आठवण येऊ लागली. एवढी आठवण येऊ लागली महाराज, प्रत्येकाला वाटू लागलं कृष्ण मोठा केव्हा होईल, चलत चलत आमच्या घरी केव्हा येईल. भगवान कृष्ण थोडे मोठे झाले. मोठे झाल्यानंतर महाराज काय होतं? आता मोठे झाल्यानंतर सगळे गल्लीतले पोरं हळूहळू एकत्र जमा झाले. जसे गल्लीतले पोरं जमा होतातच ना, तुम्ही गल्लीतल्या मुली जमा झाल्या की एकत्र येतात का नाही? गल्लीमध्ये काय चाललंय आज, दौरा काय करायचा, कुठं काय खेळायचं, सुरपाट्या खेळायच्या, कॅरम खेळायचं, कोणता गेम खेळायचा ठरवता ना तुम्ही. तसं ते सगळे एकत्र आले. आता काय करायचं? तेवढ्यामध्ये ते भगवान कृष्ण जरा का धष्टपुष्ट होता. आता ते नंदे बाबाचं मूल, आता कृष्णाचे एकदम मस्त बॉडी बिडी बसते, एकदम मस्त होती. तेवढ्यामध्ये ते आजूबाजूचे मुलं आले आणि ते बघितलं बॉडी कशा होत्या,
सगळे सडपातळ होते. तेवढ्या कृष्ण म्हणे, अरे तुमच्या आई काही घरी दही दूध लोणी देत नाही का तुम्हाला? एवढे बारीक कसे झालात? ते नाही 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 नाही, आमची आई बाबा काय करतात, आमचं दही दूध घरचं मथुरेला विकायला घेऊन जातात, आम्हाला खायला देत नाही, आम्ही ताकावरच भागवत. ते म्हणजे ठीक आहे, असं आहे का? मग इथून पुढे आम्ही काय करू, लक्षात ठेव. तुम्ही म्हणलेले आपण एक मंडळ बनवू. काय म्हणले? सोसायटी आहे का तुमच्या गावात? मंडळ आहे? कोणतं मंडळ आहे? कपालेश्वर मित्रमंडळ. ठीक आहे. जे मंडळ आता भगवान कृष्ण अध्यक्ष झाले, 10 सदस्य गल्लीमधले घेतले, त्यांचं नाव काय ठेवलं त्यांनी? नवनीत चोर मंडळ. नवनीत कळतं? लोणीवर का नवनीत म्हणजे. आणि ते चोर मंडळ, चोर मंडळ, त्या चोर मंडळाचे अध्यक्ष कोण झाले? भगवान कृष्ण परमात्मा झाले. आणि अध्यक्ष कृष्ण परमात्मा झाल्यानंतर मग त्याने सांगितलं, कोणतीही गवळण आपल्या गावातून मथुरेला जर दही दूध लोणी घेऊन जात असेल तर फक्त मला इशारा करा, मी पुढचं बघून घेतो. आपण कोणाला सांगतो? सगळे अध्यक्षाला. अध्यक्ष बघून घेईल काय करायचं. महाराज ते गेले. दुसऱ्या दिवशी गवळण नटून खटून सजून आपलं, कारण बाजारला जायचं म्हणजे गवळण निघाली मथुरेला. म्हणजे गवळण मथुरेला निघाली. आणि मग कशी निघाली? बाजारामध्ये साडी बिडी एकदम बाजार. पुतळ्या दोरला साकळ्या पैंजण कमरेला कमरपटा नाकात नस घालून पोट थाट मात करुणी नेसले ग नेसले ग शालू पैठणचा 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 शालू पैठणचा शालू पैठणचा. आता एवढ्या सुंदर, ते इतकं सुंदर सजून गवळण निघाली. आणि तेवढ्यामध्ये सजून निघाल्यानंतर बाजारला डोरलं पाटल्या. आता पाटल्या माहीत पण नाही बायांना, डोरलं तरी माहिती आहे. डोरलं पाटल्या काही काही सजून निघाल्यानंतर महाराज भगवान कृष्णाकडे तो सदस्य आला. जशी त्या मथुरेच्या घाटावरती गवळण चढत होती, सदस्य आला पळत पळत, कृष्णा बघ बघ ती, माझं नाव सांगू नको हां. ते नाही नाही तू जा, आता मी बघतो पडले कोडोचं काय. भगवान कृष्ण पळत पळत गेले आणि एकदम झाडाच्या आड लागले. खडा मारिला बाय बाय घडा फोडिला नकळेत बाई टपकन वाट फोडिला ग नकळेत बाई टपकन वाट फोडिला ग नकळेत बाई टपकन वाट फोडिला नकळेत बाई टपकन वाट फोडिला खडा मारिला याने माट फोडिला ग खडा मारिला याने माट फोडिला ग नकळेत बाई टपकन खडा मारिला नकळेत बाई टपकन खडा मारिला जसा मारला खडा मारल्याबरोबर दही दूध लोणी सगळं, डोरल्या पाटल्या नेसली गे बाई मी चंद्रकळा काळ्या ठिपक्याची, ती काळ्या ठिपक्याची चंद्रकळा सगळी साडी गेली भरून. पण मग तिचा तीळ पापड झाल्याशिवाय राहत नाही. इतका तीळ पापड झाला, ती म्हणाली हे कोणाचं काम असेल. तिला कळतं बरोबर कोणाचं काम असेल. त्या नंदाच्या कार्ट्याचं. काय शब्द येतं? कार्टा. केव्हा म्हणतो आपण? राग आला की पप्या, आहे का नाही? असं म्हणू. चांगलं असलं की पप्या, नाही तर कार्ट्या. कार्ट्या शब्द राग आल्याच आहे बरं का. राग आला हे कार्ट्याचंच असेल, त्याच्याकडेच जाते म्हणे. आता ताड 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 निघाली आपली राग. त्याच्यामध्ये ह्याला वाटलं हे गिराईक आलंय आपल्या आईकडेच. आता कोणाला? हे गेलं पळत पळत. आई यशोदाई. यशोदा तेव्हा काय करत होती? ताक करत होती.
आणि तेवढ्यामध्ये ती आई बघ हे गिराईक आलं आपल्याकडे, चल चल लवकर. आता आईला घेऊन आला तो. आल्यानंतर काखेत मला काखेत घे म्हणला. आता काखेत जसं घेतलं, जसं काखेत घेतल्यानंतर महाराज ती बाहेर आली. तिला वाटलं ज्याची तक्रार काढली हे तर काखेत बसलंय. सांगितलं यशोदे हे तुझ्या पोराला काय सांगते म्हणे, हे तर ह्याच्या काकत आहे. मग मारला खडा कुणी म्हणजे हेच. यशोदे सांभाळ तुझ्या पोराला, हे काम त्याचंच आहे. यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग. तुझ्या हरीला काहीतरी सांग, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग, यशोदे तुला येईल राग, यशोदे ए यशोदे तुझ्या कार्टाला काही सांग, नाही तर तुला राग येईल बाई. कारण तू गावची कोण आहेस, महाराणी आहेस, आणि तुला राग येईल. तुझ्या कार्ट्याला काही सांग. काय सांगायचंय त्याने, काय झालं त्याने, काही त्याची खोडी केली होती. मी एवढंच म्हटलं होतं म्हणे तो जरा अधिक जास्त आहे म्हणे, त्याचाच परिणाम आहे. मग कारण तू कशाला नाव घेतलं त्याचं, आणि त्याच्याशिवाय मला करमत नाही, कारण माझं चित्त त्याने वेधलंय. आणि महाराज ती गवळण आली. आणि मग महाराज काय झालं, ज्यावेळेस यशोदा तिला म्हणाली, कृष्णाने सांगितलं आई मी असं केलं नसतं यशोदा, पण 8 दिवसाचं दही हिने साठवून 8 दिवसाला बाजार भरतो ना एकदा, मग ही बाजारला निघाली. 8 दिवसाचं दही साठवल्यालं. जर 8 दिवसाचं दही लोकांनी खाल्लं तर मथुरेचे लोक आजारी पडतील का नाही, म्हणून मी असं केलो. म्हणजे विचार करा, शास्त्र शुद्ध. कारण बॅक्टेरियामध्ये झाले की मग त्याच्याने सर्दी होईल, पुन्हा 8 दिवस माणूस पडून राहील. त्याच्यापेक्षा माठ फोडलेला बरा. ठीक आहे जाऊ दे म्हणे. आता एक प्रकरण मिटलं. आता कृष्ण काय सोपे आहेत का, दिले नाही. ती एक गवळण आली म्हणे चला चर्चा झाली. आता हे कोणतं मंडळ आहे, चोर मंडळ. तेवढ्यामध्ये गवळले शोधे तुझं कार्ट फार चोरटा आहे, कार्ट आणि चोरटा आहे. म्हणले बाई हळू बोल, त्याचं लग्न करायचं अजून, आत्ताच चोरटं म्हणशील तर गावकरी सगळे ऐकतील. म्हणजे विचार करा की चोरटं आहे. म्हणजे ते म्हणाले काय चोरलंय तुझ्या घरचं, म्हणे माझ्या घरचं याने काय चोरलंय, दही दूध लोणी चोरलंय. आणि दही दूध लोणी तो म्हणे आत्ता तर चोरलं, उद्या तर तुला चॅलेंज देऊन चोरील. भगवान कृष्ण चोरी करायचे पण चॅलेंज देऊन बरं का. प्रभावती नावाच्या गवळणीला सांगितलं डायरेक्ट, तुझ्या घरी मी इतक्या वाजता करेक्ट इतक्या वाजता येणार आहे. ती अशी काठी धरून बसली दारात, कसा येतो कसा बघतो. ते कधी गेला मध्ये कळलं सुद्धा नाही. मग तिनं काय केलं तर हे आता शिंक केव्हापासून सुरू झाले माहिती का, तेव्हापासून सुरू झाले बरं का शिंके. कारण पूर्वी खाली काही व्हायचं नाही म्हणून ते शिंक्यावर ठेवून द्यायचे. त्याला वाटलं लहान पोराच्या हाताला येऊ नये म्हणून शिंक्यावर दही दूध ठेवलं. तेवढ्यात ठेवलं महाराज, लोणीही ठेवलं. पण तेवढ्यामध्ये याने काय केलं, जो मनोरा प्रकार आहे का नाही तो तेव्हापासून सुरू झालाय बरं का. दहीहंडी आहे का नाही, केव्हापासून आहे दहीहंडी. गोविंदा आला रे जरा मटके सांभाळ ब्रिजवाला, गोविंदा आला रे आला, जरा मटके सांभाळ ब्रिजवाला, गोविंदा आला रे आला, जरा मटके सांभाळ ब्रिजवाला, गोविंदा आला रे आला, जरा मटके सांभाळ ब्रिजवाला.
गोविंदा तेव्हापासून सुरू झाला ते गोविंदा एकावर एक चढलं. भगवान कृष्णाने लोणी खाल्लं पण आणि मस्त ह्यांना सांगितलं तुम्ही आता गुपचूप एक एक जा, मी बघून घेतो पुढे. तेवढ्यामध्ये हा गेला आणि हा कृष्णाला पकडायचं होतं. कृष्ण जसा आला तेवढ्यामध्ये गालाला मस्त तिच्याच लावलं. कोण? त्या गवळणीच्या प्रभावतीच्या नावाच्या गवळणीला लोणी लावलं आणि म्हणलं पळला. तेवढ्यात तिने काय केलं, पटकन त्याचा हात पकडला. जसा हात पकडला म्हणे तेवढ्यामध्ये तिला गर्व झाला. कोणीच पकडू शकत नाही या कृष्णाला, मी पकडलंय. कोणीच पकडू शकत नाही, मी पकडलंय. त्याचा गर्व होतो. कोणीच देवदेव करत नाही गावात, मी करतोय, मी करतोय. त्या गर्व झाला की देव दूर जातो. नीट लक्षात ठेवा. म्हणून तिने पकडलं. पकडल्यानंतर घट्ट पकडलं आणि चालली. कुठे घेऊन? तिला वाटलं यशोदेला दाखवते की तुझं कार्ट मी पकडलंय चोरी करताना, आणि रंगे हात पकडलंय आता चोरी करताना. मग पकडलं, घेऊन निघाली. आता पकडलं, चोर पकडला की गावातल्या पोरांना फार मजा असते ना, कोणाला पकडलं की सगळे बघायला लागले. अख्खं गाव बघायला लागलं. दिंडी निघाली कुठे? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, जशी निघाली तशी दिंडी निघाल्यानंतर काय झालं महाराज, मग सगळे गावकडे बघू लागले. आता हिला गर्व झाला होता, मी पकडलंय, मी पकडलंय. त्याच्यामध्ये काय झालं, पुढून एक म्हातारा आला. आता म्हातारा येऊ की कोतारा येऊ, आताच्या सुनेला काही घेणं देणं नाही. पुढून जसं म्हातारा आला तसं हिला वाटलं, पूर्वी म्हातारा आला की पदर तर घ्यायचीच बाई, पण पुन्हा तो पदर पुढे खाली करायची, घुमूट म्हणजे डोळ्यावर आणायची. पुढून म्हातारा आलाय, ज्येष्ठ माणूस आलाय. आता तसं होतं का? नाही, आता तर खरं अवघड आहे. कारण आल्यानंतर मग तिनं जसं केलं, आता घुमूट घ्यायला जसं केलं तेवढ्यात हिचा पोरगा, याच बाईचा प्रभावतीचा पोरगा सुद्धा कृष्णाच्या चोर मंडळाचा सदस्य होता. त्याला सांगितलं इकडे 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 लवकर. मावशी इकडच्या हाताला धर म्हणाला. काय म्हणाला? म्हणजे इकडचा हात जास्त हे झाला, ती इकडच्या हाताला धरते तेवढ्यात भगवान तिच्याच पोराचा हात तिच्या हातात दिला. पुढे टाकलेलं होतं पदर. आणि जसं निघाली महाराज, जशी निघाली तशी हे पळत पळत गेलं. परत भगवान कृष्ण, यशोदे तुझ्याकडे अजून एक गिराईक आले, चल आई अजून एक गिराईक आलंय. अजून जसं गेल्यानंतर महाराज मग पुढे हे तर खालीच होतं उभं. त्याच्यामध्ये यशोदे बघ खाली. ते म्हणे तूच बघ. आता तूच बघ म्हणलं की हिनं बघितलं तर काय झालं, हिचंच पोरगं निघालं. ते म्हणे लई खट्याळ आहे रे तू. ते म्हणले म्हणून सांगतो मावशी, मला चॅलेंज करू नको, कारण मी कोण आहे, नवनीत चोर मंडळाचा अध्यक्ष. कोणी अध्यक्षाचं नाव घेऊनही नाही तर काही खरं ते स्वतः काम करत नाही, पण करून घेतल्याशिवाय विठाला भगवान श्रीकृष्णाने अनेक खोड्या केल्या. इतकं वेड लावलं महाराज, इतकं वेड लावलं. किती वेड लावलं? अवरी अवरी अपुला का तुझं कार्ट तुलाच गोड वाटत असेल, आम्हाला काही त्याचे गडवा नाही जास्त का? महाराज म्हणाले
तुझे तुला गोड वाटे तुझा काना काना नासिएल्या मुच्या सुना. हे काही कार्ट बरोबर नाही. आमच्या सुनांना वेळ लावलं. नासिएल्या म्हणजे काय केलं? नीट लक्षात ठेवा, इथे नासिएल्याचा वाईट अर्थ घेऊ नका. वेळ लावलं त्याने आमच्या सुना. काय करतात माहिती आहे तुला? म्हणजे पाण्याला मी मगा सांगितलं ना, लात लागली तरी ते पाणी बदलून आणायचं असतं. ते काही नळाला नव्हतं पाणी, लगेच लावं घागर. पूर्वी पाणी आडावर असायचं. गावाच्या पाटलाच्या किंवा राजाच्या घरासमोर आड असायचे, विहीर असायची, तिथून ते मोठी पाणी ओढायचं. म्हणजे पूर्वी म्हणून ते काय करायची, सासूची नजर नसली की पायाला काय करायची, मुद्दाम नजर सासूची जाईल म्हणून लात मारली. लात लागली सासूबाई, आता टाक पाणी, आण तूच. मग आण कशामुळं? कारण की जिथे आड होता तिथे भगवान कृष्णाचं घर होतं. आणि तिथे घर असल्यामुळे भगवान कृष्णाचं दर्शन करण्यासाठी मुद्दाम ही काय करायची, पाण्याचा घडा घागर लवंडून द्यायची त्याच्या निमित्ताने. बरं आता सरसर वडाव पाणी निघून यावं का नाही? ती खाली पवरा गेला की पवऱ्याचं ओढता ओढता नजर कुठे? पुढे वाड्याकडे. लय गंमत आहे बरं काय ते. आता ही पवरा वडायची नजर तिकडे, केव्हा बाहेर येईल तर परत थांबायची. का? कारण भरलं की लगेच जावं लागेल. त्याच्या घराची वाट बघायची. जिथं प्रेम असतं ना त्याच्या घराची आपण वाट बघत असतो. कृष्णावरती प्रेम होतं आणि म्हणून कृष्ण येईपर्यंत एकदा तरी ये रे, मला दर्शन दे. परत ती घागर घेऊन जायची. महाराजाच्या कितीतरी खोड्या केल्या. मैं तो सुधा बुध कोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में. जोत जला दे प्रीत लगा ले, गले से लगा ले मुरली वाले, हो बंसी वाले, मुरली वाले, हो बंसी वाले, मुरली वाले, हो बंसी वाले, मुरली वाले, हो बंसी वाले. बंसी बजा दे मुरली सुना दे, बंसी बजा दे मुरली सुना दे, गोपिया कमाले मुरली वाले, हो बंसी वाले, मुरली वाले, हो बंसी वाले. ठाला विठाला 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 भगवान श्रीकृष्णाचं इतकं वेळ लावलं, इतकं वेळ लावलं. महाराज सांगतात भगवान कृष्ण परमात्म्याने अनेक खोड्या केल्या, वेळ लावलं. किती खोड्या सांगायच्या, समुद्र आटेल इतक्या खोड्या आहेत. आणि म्हणून एवढ्या खोड्या सांगत बसलो तर आपल्याला कमीत कमी 5 वाजतील. कमीत कमी खोड्या सांगितल्या तरी 5 वाजतील. आणि माझ्याकडे काय मटेरियलला कमी नाही. किती वेळ बोलू शकतो मी. इकून तिकून उष्ण आणलेलं नाही, पाठ केलेलं पण नाही. विठाला 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 विठाला. कशामुळे? कारण की इतक्या खोड्या केल्या भगवान कृष्ण परमात्म्याने, इतकं वेळ लावलं गवळणीने. आता काही खोड्या पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी सांगत चालू, कारण जेव्हा योग येईल तेव्हा सांगू. महाराज म्हणाले इतकं वेळ लावलं. एक गवळण आली आणि सांगितलं, ए यशोदे, गोकुळी राहावे का जावे, यशोदे सांगावे गोकुळी राहावे की जावे, 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 गोकुळी राहावे की
यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे राहावे कावे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे राहावे कावे राहावे कावे यशोदे कृष्णाला सांगावं की त्या गोकुळात राहायचं की नाही. ते म्हणले नाही 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 नाही, मी राजा आहे. गावच्या सरपंचाने पोलीस पाटलाने गावाकडे लक्ष द्यावं, गावामध्ये कोणाला त्रास असेल तर तो त्रास मिटवावा. तेव्हा सांगितलं यशोदे. यशोदा म्हणाले नाही 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 नाही, तुम्ही नका जाऊ, आम्हीच कृष्णाला बाहेर पाठवते, शाळेमध्ये पाठवते. म्हणून भगवान कृष्णाला शाळेत जायची तयारी केली. भगवान श्रीकृष्णाची शाळा म्हणजे काय हो? छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सा मेरो मदन गोपाल, छोटो सा मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सा मेरो मदन गोपाल, छोटे छोटे गैया छोटे छोटे ग्वाल. भगवान कृष्ण परमात्मा महाराज आता गाईकडे जायला लागले. काय? खांद्यावर घोंगडी, हातामध्ये काठी, धेनू चारावया जातो जगजेठी. म्हणजे भगवान कृष्ण परमात्मा गाई चारण्यासाठी निघाले. आणि मग महाराज भगवान कृष्ण परमात्म्याने कधीही चप्पल बूट घातला नाही पायामध्ये, कारण त्याला वाटलं गोप बालकांच्या पायामध्ये काही नाही तर मी सुद्धा काही घालणार नाही. आणि छोटे छोटे गाई छोटी छोटी वासरं आपले निघाले. आणि महाराज काय? काखेमध्ये शिदोरी, हातामध्ये काठी, टप्पर बांधलं, आपलं मोरपीस लावलं आणि भगवान कृष्ण परमात्मा मस्तपैकी गाई चारायला निघाले. गाई चारल्यानंतर गाई मोकळ्या रानामध्ये सोडून दिल्या. आता सुरल्यानंतर आपण गुराकी बघा, गायरण पुरं असायचं, आता गायरण सुद्धा खाऊन घेतलं लोकांनी. गायरण सुद्धा ठेवलं नाही, गायरण सुद्धा पुरत, बाकीचं तर सोडून द्या. गटारी पुरत नाही, सोडून द्या. ह्या गावचं भाग्य आहे का नाही? सगळेच लोक येतात प्रचारला, पण देतात का नाही काही? म्हणजे सप्ताह वरच्यावर होईल ना तुमचा का नाही? सप्ताह वरचे वर झाला तर ठीक आहे बरं का. आणि तुमचा अगदी मोसमात साथ झालाय. विठाला विठाला विचार करा. पक्का आणि परमार्थावर मारा सिक्का. विठाला विठाला अशा प्रकारे भगवान कृष्णाने सगळ्या गायी सोडून दिल्या. आणि गायी सोडल्यानंतर मग खेळ मांडले. सगळे खेळले. अबक दुबक तिबक हुमामा हमरीट सुरपाट्या, विट्टू दांडू. विट्टू दांडू आपला खेळ आहे बरं का, इंग्रजांचा नाही. क्रिकेट कुणाचा खेळ आहे? भारतीयांचा मूळ खेळ आहे, लक्षात ठेवा. त्यांना माहीत बी नव्हतं तेव्हापासून आपण क्रिकेट खेळतो. विठाला विठाला तेव्हापासून क्रिकेट खेळतो. म्हणजे विचार करा की खेळ खेळले. आता खेळ खेळल्यानंतर महाराज म्हणले बस झालं की आता. महाराज म्हणाले चला वळू गाये, चला
चला वळू गाये बैसो जेऊ एके ठाई बैसो जेऊ एके ठाई बैसो जेऊ एके ठाई बैसो जेऊ एके ठाई बैसो जेऊ एके ठाई. महाराज म्हणजे आता सगळ्या गायी सोडल्या आहेत. भगवान कृष्णाने सांगितलं सगळ्या गायी वळून आणा. सगळ्या वळून आणतो पण मनेरी नावाची गाय आमच्याने वळत नाही. कृष्णा ती गाय तू वळव. म्हणून चला वळू गायी बैसो जेऊ एके ठाई बहु केले वनवान पाय पिटे झाला क्षीण. महाराज म्हणले आता काही खरं नाही. सगळ्या गायी वळून आणल्यानंतर महाराज सगळ्यांनी आता काय केलं आपल्या शिदोऱ्या सोडल्या. काय सोडल्या? शिदोऱ्या सोडल्या. कुणाचे गुलाबजामुन, कुणाची बुंदी, कुणाचे लाडू, कुणाची करंजी, सगळ्या कुणाची चटणी भाकर, कुणाची कळण्याची भाकर आहे का नाही, कुणाची बाजरीची भाकर, कुणाची नाचणीची भाकर, सगळ्या भाकरी सगळं ज्याच्या ज्याच्या परिस्थितीत. आता मर्म लक्षात ठेवा. काय म्हणतात? सगळ्यांनी भगवान कृष्णाने काय केलं? सगळं एकत्रित केलं आणि मग तुझी सगळ्यांची शिदोरी. मग तिथे बघा इथे काय झालंय? कृष्णाने मूळ जातीयता संपवण्यासाठीच काला केला. उलट आता जातीयता उफाळून आली ती संपवायची आहे म्हणजे काल्याचं कीर्तन समजून घ्यायचं आहे. सगळ्यांनी एकत्र शिदोऱ्या केल्या. गरीब गुरीब काही म्हटलं नाही तिथे. सगळे एकत्र आहे आणि सगळ्या शिदोरी एकत्र करून एकमेका देऊ मुखे एकमेका देऊ मुखी सुखी घालू हुंबरी. म्हणजे हे तिसरं चरण आहे अभंगाचं. आता सुरुवात कुठून केली होती अभंग सोडवायला? वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वारकरी संप्रदायाचा नियम आहे. सगळ्यांनी काला एकत्र केला. एकमेकाच्या मुखामध्ये जायचा प्रयास केला पण तेवढ्यामध्ये कृष्णाने सांगितलं की नाही. आता ती स्टोरी वेगळी कधीतरी सांगेल. कृष्ण परमात्म्याने एकमेकाला काला भरवला. तो काला वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तो काला वैकुंठात सुद्धा नाही जो कृष्णाने वाळवंटात केला. गोप बालकामध्ये सोबत गोकुळामध्ये केला तो काला तिथे. अभंगाचे 2 चरण झाले. ज्याला उठून जायचं त्याने उठून जा. 4 वाजल्याशिवाय कीर्तन संपणार. कारण 2 चरण झाले, 2 राहिले. मी तरी अपूर्ण कशाला सोडू कारण पैसे घेतले. घेणार आहे. महाराज म्हणाले एकदा छान हात मोकळे सोडा आणि एकदा भजन करा. सगळे
तुम्ही उठले नाही 4 वाजल्याशिवाय पुन्हा उठू देणार नाही बरं का, लक्षात ठेवा. मधून इंटरवल झाला असं समजा, पुन्हा उठू देणार नाही. चालेल. कुणाची तयारी बरं? सगळं बापरे, एवढ्या जणांची आहे. एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कालाचे. जो काला वैकुंठामध्ये नाही तो काला मृत्यू लोकामध्ये आहे. महाराज काय मग काल्यासाठी कुठं योग्य काला करणं? तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. ते तुकाराम महाराज म्हणतात वाळवंटामध्ये बसलं तरी धोत्र भजत नाही, सॉरी भरत नाहीत आणि बसते. आणि वाळवंटामध्ये काही पीकही येत नाही. येतं का पीक काही? म्हणजे वाळवंटामध्ये कोणाचं नुकसानही होत नाही, आपले कपडे सुद्धा भरत नाही. म्हणून तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. हा काला करण्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. उपजोनी जा पुरती ये हो, उपजोनी जा पुरती ये हो, उपजोनी जा पुरती ये हो, उपजोनी जा पुरती ये हो. काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कार्याचे. काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कार्याचे. उपजवनिया पुढते येऊ काला खाऊ. हा काला ग्रहण करण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्माला येऊ म्हणून म्हणणारे कोण आहेत? संत आहेत. उपजवनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात. दही भात, दही म्हणजे निर्गुण, भात म्हणजे सगुण. म्हणजे इथे तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुणाचा मेळ घातला भगवंतानी इथे. म्हणून महाराज काला केला. एकमेका देवमुखी सुखे घालो हुंबरी, तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कालाचे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा माऊली ज्ञानराज महाजे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा ज्ञानेश्वर कंठी धरिला कृष्ण शिंकेला गेले दुरी हो छोटी गाचे निवारे. तुम्ही करारे डोईकडे मुख पसरो देवडे. आवाहातीच्या दारा घ्यारे दोहीच्या कोपरा. येणे करी ना दोहीकडे मुख पसरो देवडे. तुका मने हाती तुका दिखवणे. इने लावा ना विना विनया निकडा विने करी इने करी निकडा. तुका मने हाती तुका दिखवणे देवी. कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जने प्रकाश. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव. कामनी भूमंडळी आबे बळी विरगाडी. हा विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिले करू हे देवा पुढे उत्तरे. ऐका ऐका एक मिनिट. अखंड हरिनाम सप्ताह. 1 मिनिट खाली बसा सगळे. 2 मिनिटाचा वेळ आहे फक्त आता, कारण मी प्रोफेसर आहे. मला माहिती, मी 11ला कीर्तन सुरू केलं आहे, 1ला संपवलं आहे. कारण प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, तमाशा चुकले बघा. तुम्हाला वाटलं लगेच सिरियल सांगूतील. पिक्चर 3 तास, तमाशा रात्र. अशा प्रकारे उपजवनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात या अभंगाचं धावत्या स्वरूपामध्ये वर्णन केलं आहे. कारण वेळेच्या अभावी कधीतरी जेव्हा केव्हा आगे तुम्हारी मर्जी भगवंताची इच्छा असेल तेव्हा आपण करू. आमचे सुंदर गायक, ज्यांचा सुंदर आवाज, छान आवाज आहे, असे चिंतामण महाराज, त्यानंतर तरुण तडफदार विजय गायक
विजय महाराज काळे, वारकरी संप्रदाय चालीला धरून ज्यांचं सुंदर गायन असे आसाराम महाराज राठोड, क्षीरसागर महाराज, गावातील भजनी मंडळ, विनेकरी बाबा ज्यांनी मृदंगातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज काढला असे, ज्याने सूर्याचे किरण आपल्या अंगावर पडल्यास बरं वाटतं, तसं किरण महाराजांच्या मृदंगाच्या थापेतून सुद्धा आपल्याला विठ्ठल विठ्ठल आवाज येतो. असे किरण महाराज गोसावी, गावातील सगळी भजनी मंडळ, परिसरातील भजनी मंडळ, गावातील सर्व कार्यकर्ते ज्यांनी सुंदर आवाज दिला, असे श्रीराम साऊंड सर्व्हिसेसचे माझे स्नेही, त्यानंतर ज्याने शूटिंग केले, काय रे बाबा तुमचं नाव? गजर माऊलीचा. गजर माऊलीचा. वा वा, माऊलीचा गजर महाराष्ट्रभर पोहोचवणारे गजर माऊलीचा, परिसरातील पंचक्रोशीतील सर्व गावकरी मंडळ, भजनी मंडळ, गावातील तरुण तडफदार मंडळ, महिला मंडळ, या सर्वांचं खरंच कौतुक करावं. पण पुढच्या वर्षी याच्यापेक्षा दुप्पट गर्दी राहील आणि हा कार्यक्रम याच्यापेक्षा अजून चांगल्या रीतीने कसा होईल, भेदभाव विसरून सर्वांनी एकत्रित येऊन हा काला करायचा आहे. कारण काल्याचं मर्मच मी तुम्हाला सांगितलं, भगवान कृष्णाने सर्व 12 बलुतेदार जातींना एकत्रित आणून आपला काला केला. सर्वांना एकत्रित आणायचं आहे आणि एकत्रित येऊन भगवंताचं गजर माऊलीचा करायचं आहे. नीट लक्षात ठेवा. अशा प्रकारे गावकऱ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. 7 दिवस हा सप्ताह चालला आणि काल्याच्या कीर्तनाचं पुष्प म्हणेल मी, कारण सेवा म्हणत नाही, कारण पैसे घेऊन जाणार आहे. कारण सेवा म्हणलं की मग गाव किरण महाराज तिथं मोल नसतं. म्हणून काल्याच्या कीर्तनाचं पुष्प इथे मी गुंफलेलं आहे. एक सूचना आहे, परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाच्या पायथ्याशी मी एक आश्रम निर्माण करत आहे, श्री क्षेत्र दत्तधाम. त्या आश्रमाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जगद्गुरू आद्य शंकराचार्य महाराज, श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वतीजी महाराज 1008 शंकराचार्य. भारत देशामध्ये 4 शंकराचार्य आहेत, 4 पीठ आहेत, 4 मठ आहेत, ज्योतिर्मठ, द्वारका मठ, श्रृंगेरी मठ आणि जगन्नाथपुरीचा मठ. तर हे सगळे मठ आहेत. त्याच्यापैकी ज्योतिर्मठाचे शंकराचार्य परळी वैजनाथला आमच्या आश्रमाच्या दत्त महाराजाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी येणार आहेत. सर्वांना खूप खूप आग्रहाचं निमंत्रण आहे, आपणही सगळ्यांनी यावं. आणि हा हिंगणवेडे गाव, ॲक्च्युली मी खूप जवळ राहतो तुमच्या, पण मलाही माहीत नव्हतं. मी पहिल्यांदाच हिंगणवेड्याला आलो आहे, चिंतामण बुवा. आणि अशा प्रकारे सुंदर पुढच्या वर्षी अजून छान नियोजन करा. आताही छान करतात. 22 वर्ष झालं आहे. 25व्या वर्षी गावाच्या बाहेर आपण मंडप टाकून जो रौप्य महोत्सव आहे तो भव्य दिव्य आपण करूया सगळ्यांच्या सहकार्याने, एवढा शब्द देतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करतो आणि कीर्तन सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय नाही विचारिला अधिकार तुका मनी ज्ञानेश्वर राखा पाया दोन मिनिटात आरती म्हणून 1 मिनिट. त्याच्या अगोदर माझ्यासोबत दैनिक लोकनामाचे उपसंपादक, आमच्या सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन, मी एक ट्रस्ट चालवतो, त्या ट्रस्टचे संचालक आणि दैनिक लोकनामाचे उपसंपादक आपल्यामध्ये धनंजयजी बोडके इथे उपस्थित आहेत. गावकऱ्यांनी सरपंचांनी त्यांचा सन्मान करावा. या धनंजय सन्मान चालू राहू दे, आपण आरती चालू. चला आरती झाले समाधान तुमचे.